नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत. त्यासाठी सर्वप्रथम गरम कढईमध्ये थोडं तेल घालून कांदा हा पूर्णपणे भाजून घ्यायचा. कांदा हा पूर्णपणे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून ते सुद्धा कांद्यासोबत पूर्णपणे भाजून घ्यायचे. अशा प्रकारे कांदा हा पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये टमॅटो घालून ते सुद्धा त्यांच्यासोबत भाजून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र करून भाजून घ्यायचे. भाजून झाल्याच्या नंतर सर्व जिन्नस ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आणि त्याची पूर्णपणे बारीक पेस्ट बनवून घ्यायची. नंतर परत गरम कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आणि त्यामध्ये जिरे मोहरी पूर्णपणे भाजून घ्यायची. नंतर त्यामध्ये हळद, चटणी, आणि पनीर टिक्का मसाला पूर्णपणे भाजून घ्यायचा. हा पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये तुम्ही जे मिक्सरच्या जारमध्ये पेस्ट बनवली होती ती पूर्ण पेस्ट त्यामध्ये घालून घ्यायची आणि ती सुद्धा त्यानुसार पूर्ण भाजून घ्यायची. हा पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडी कस्तुरी मेथी टाकायची. नंतर सर्व मसाला थोडा झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत वाफळून घ्यायचा. तुम्हाला भाजी थोडी पतली किंवा घट यानुसार तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी घालू शकता. प्रकारे पूर्ण मसाला भाजल्याच्या नंतर त्यामध्ये पनीर आणि वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची आणि नंतर ती पूर्ण भाजी हलवून घ्यायची. अशा प्रकारे तुमचा पनीर टिक्का मसाला रेडी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.